चला मस्त आज आपण मस्त गणपतीचे रव्याचे पातीचे मोदक करूया। त्यासाठी आपण रवा घेतला आहे 1 वाटी। त्यात बघू शकता सामान पण घेतलेलं आहे मी, खोबरं गूळ किसून। आता रवा भिजवण्यासाठी आपण मस्त चम्मचमध्ये थोडंसं तेल गरम करूया। मी चम्मचच तयार केला त्यांचा, मस्त त्यात गरम तेल टाकलेलं आहे। तर आता मीठ टाकू, आपण थोडंसं मीठ टाकूया आणि मस्त अशी पाती तयार करून टाकूया। मस्त मीठ टाकलेलं आहे। आता मस्त आपण भिजवून उंडा तयार करून ठेवून देऊया। उंडा तयार करून ठेवून देऊ आणि त्याला आपण कमीत कमी तरी 2 तास तरी त्याला छान मुरू देऊया। उंडा मुरला की छान मस्त होते ती। आणि आता आपण बघू शकतो मी कापडने झाकून ठेवलेलं आहे। आपण मस्त खोबरं घेतलेलं आहे, बस खोबरे छान खोबऱ्याचं असं जाडसर असं किस करू, एकदम बारीक पण नाही, छान नाही लागत ते। मस्त असं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, किस करून घेतलेला आहे। बघू शकता मस्त खोबरं किसत आहे मी, किस तयार झालेलं आहे। आपल्याला थोडंसं लागेल तूप गूळ, त्यासाठी आपण गूळ पण असा किसून घेऊया। पण असा गूळ किसला ना की म्हणजे त्यात हे नाही राहत खडे खडे। यात थोडंसं 2-3 काजू बदाम छान किसून घेऊया, कारण जाळे ठेवले ना तर त्या मोदकामध्ये अडकायची भीती लागते। त्यात छान असे पाती बांधत नाही, लेअर्स येत नाही, त्यासाठी छान असे किसून घेतलेले आहे। छान आता आपण बघा कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकूया। तूप छान गरम होऊ देऊ आणि आता खोबरं टाकूया। खोबरं थोडंसं असं लालसर होऊ देऊया। छान असं लाल झालं ना तर त्याला चव अशी खुसखुस येते मस्त। थोडंसं असं तुपामध्ये त्याला फ्राय केलं की थोडासा कडकपणा पण येतो आणि खूप चवदार लागतं। आता बघू शकता मी छान आता आपण याच्यात झालेलं आहे। आता आपण किसलेला गूळ टाकलेला आहे 1 वाटी। 1 वाटीच खोबरं होतं, त्यात थोडासा गूळ जास्त घेतलेला आहे खोबऱ्याचा किस। बघू शकता छान एकजीव होतपर्यंत होऊ देऊया छान। आता किती छान असं एकजीव गूळ झालेला आहे। छान मुगा मस्त होऊ देऊया मध्ये मुगा। गूळ होऊ देऊया छान झालेलं आहे। पहा आपलं सारण तयार आहे आता। आणि हे सारण आता प्लेटमध्ये काढूया, थोडं थंड होऊ देऊया। थंड झालं की मोदकमध्ये भरायला पण छान बघा। मी 2 तास आधी मस्त अशी पाती थंड भिजवली, तर त्याची पाती बघा किती नरमशीत अशी लाटली चालली आहे। गोल पाती लाटली आणि जशी पाती हातानेच अशी लेअर अशी प्लेट्स मारायच्या, असे लसणसारखे छान असे दिसतात ते मोदक। असं वाटते की आपल्याला लसणच तयार होत आहे। बघू शकता मी किती पटापट लसणासारखे मोदक तयार करते। असं वाटते दुरून लसणच तयार केलेलं आहे। बघा लसण छान असे तयार झालेले आहे। आता आपण छोटे छोटे जर करायचे असले तर एक मोठी पाती लाटून घ्यायची आणि आपल्या इकडे अशी लहान छोटा ग्लास बारीक बनवायचा असला त्याची साची पाडून टाकायची। असं साची पाडले की त्यात मस्त छोटे छोटे सारण भरायचं। असं सारण भरायचं आणि त्याला पण छोटे छोटे असे मोदक तयार करायचे। म्हणजे कोणाला मोठे मोदक, कोणाला एकदम छोटे छोटे आवडतात आपल्या घरच्या गणपतीसाठी, तर ते पण असे छोटे छोटे करू शकतो। त्यासाठी एकदम छोटे छोटे मोदक करायचे। बघा ही तयार आहे। आता गरम आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। आता आपण मोदक तळून घेऊया। या पातीला ना जास्त असे करायला लागतं, मस्त खुसखुशीत अशी रव्याची पाती लागते आणि मोदक पण इतके चवदार लागतात ना की खूपच मस्त। त्यासाठी एकदा रव्याच्या पातीचे मोदक करून पहा। तांदळाचे तर नेहमीच करतो आपण, पण एखाद्या वेळेस रव्याचे पण पातीचे करून पहा, खूपच छान लागते। हा मी सारखे तळून घेतलेले आहेत। तळत आहे मी मस्त, मी तळून काढलेले आहे। आता दोन्ही तसे मोदक तयार आहे।